23 तारखेला जो शहीद दिनाच्या निमित्ताने आम्ही जो मार्च काढतोय, तर त्या मार्चचं जे काही उद्देश आहे तो मार्च काढण्याचा, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी आपल्या देशाच्या जनतेच्या प्रश्नांसाठी साम्राज्यवादाच्या विरोधामध्ये आपलं बलिदान दिलं आणि तेच प्रश्न आज सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला भेडसावताना दिसतात आणि तेच प्रश्न कॅम्पसमध्ये देखील आम्हाला भेडसावताना दिसतात. म्हणजे वेगवेगळ्या कॅम्पसमध्ये आज ही परिस्थिती आहे. एकंदरीत प्राध्यापक भरती आपल्या माहिती आहे मागच्या कित्येक काळापासून झालेली नाही. ऑदर फीसच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून म्हणजे हजारो रुपये एक्स्ट्रा फीस घेतली जाते, त्यांची लूट त्याच्यामध्ये केली जाते आणि अशा अनेक इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रश्न आहेत. एवढी फीस घेऊन देखील विद्यार्थ्यांना टॉयलेट्स असेल किंवा मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिनच्या ज्या काही मशीन्स असतात त्या अनेक महाविद्यालयामध्ये उपलब्ध नाहीत आणि ही सगळी प्रश्न असताना या पार्श्वभूमीवर ही प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी कॅम्पस जे काय आहेत ते पूर्णपणे अनडेमोक्रेटिक करण्याचं काम प्रशासनाकडून सुरू आहे. स्वायत्त संस्थेच्या नावाखाली पूर्ण अधिकार त्या कॅम्पसेसला दिले जातात ऑटोनॉमस करून आणि ते पूर्ण मनमानी कारभार सगळ्या कॅम्पसेसमध्ये पुण्यामध्ये चाललेला आहे आणि याच्या विरोधामध्ये कॅम्पस लोकशाहीकरण झालं पाहिजे. विद्यार्थ्यांचे जे काही न्याय हक्क आहेत त्या न्याय हक्काच्या मागण्या सोडवल्या गेल्या पाहिजे. या सगळ्या मागण्यांना घेऊन हा मार्च आम्ही काढतोय. त्याच्यामध्ये आम्ही काही प्रमुख मागण्या केलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये शिक्षण बाह्य गुंड शक्तींपासून विद्यार्थ्यांच्या शिकण्याचा आणि प्राध्यापकांच्या शिकवण्याच्या अधिकाराचे संरक्षण करा, अशी एक मागणी आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागच्या बऱ्याचशा काही काळामध्ये पुण्यामधलं जे काही सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट असेल, त्याचबरोबर फर्ग्युसन कॉलेज असेल, या कॉलेजमध्ये बाह्य ज्या काही शक्ती आहेत वेगवेगळ्या धर्मांध जातीय शक्ती, तर त्यांच्याकडून शिक्षकांना विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचे प्रकार आपण सगळ्यांनी पाहिलेले. तर हे थांबलं पाहिजे, ही देखील त्याची मागणी आहे. त्याचबरोबर हे जे काही सुरक्षा रक्षक बसवलेले आहेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये, तर मागे अशी एक घटना घडली होती की जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांच्याकडूनच मुलींची छेडछाड करण्याचा प्रकार देखील घडला होता आणि आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये 3-3, 4-4 जे काही एजन्सी आहेत त्यांचे सुरक्षा रक्षक बसवले. ते पूर्णपणे विद्यार्थ्यांवर मोरल पोलिसिंग करण्याचं काम शैक्षणिक संस्थांमध्ये करतात, कारण विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा त्यांचा कसलाही लवलेश आपल्याला काही दिसत नाही. म्हणून हे सगळं याचं नियंत्रण झालं पाहिजे, ही दादागिरी बंद झाली पाहिजे आणि कॅम्पसचं लोकशाहीकरण झालं पाहिजे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे जे मूलभूत प्रश्न आहेत शिक्षणाचे, त्याचबरोबर शिष्यवृत्ती असेल, हॉस्टेल असेल, रस्ते असतील, कॅन्टीन असेल, मेसचं जेवण असेल, हे सगळे प्रश्न सोडवले गेले पाहिजेत. अशा काही प्रमुख मागण्यांना घेऊन आम्ही हा जत्था काढतोय. हा जो काही जत्था निघणार आहे 23 तारखेला, तर त्याचं आम्ही सुरुवात जी आहे ती शिवाजीनगर मध्ये मॉडर्न कॉलेज पासून सकाळी 8 वाजता आम्ही करणार आहे आणि त्याचा जो मार्ग असेल शिवाजीनगर मॉडर्न कॉलेज पासून ज्ञानेश्वर पादुका चौक, फर्ग्युसन कॉलेज, त्यानंतर फर्ग्युसन कॉलेज पासून मराठवाडा मित्रमंडळाचे कॉलेज, त्यानंतर गोखले इन्स्टिट्यूट, BMCC कॉलेज, सारथी संस्था, त्याच्यानंतर ILS लॉ कॉलेज, सिम्बॉयसिस कॉलेज, SB रोड मार्गे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मेन बिल्डिंगला या सगळ्या मागण्यांच्या निवेदन देऊन आणि शहीदांना अभिवादन करून या जत्त्याचं शेवट तिथं आम्ही करणार आहोत. सकाळी 8 वाजता 23 तारखेला हा शिवाजीनगर मॉडर्न कॉलेजपासून सुरू होईल. तरी हा जो काही जत्ता आहे शिक्षणाच्या खाजगीकरण, बाजारीकरण आणि धर्मांधीकरणाच्या विरोधातला कॅम्पस डेमोक्रेसीच्या मागणीला घेऊन या जत्त्यामध्ये शेकडो विद्यार्थी सहभागी होणार आहेत. ते आपण सर्वांनी विद्यार्थ्यांनी देखील या जत्त्यामध्ये सर्व कॅम्पसेसमधल्या विद्यार्थ्यांनी आपल्या लोकशाही हक्कासाठी सहभागी व्हायचे आवाहन देखील आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला करत आहोत.